नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर शहराध्यक्ष हेमराज प्रकाश सिंह राजपूत जावळ दिनांक 2/8/2023 रोजी माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार नवी दिल्ली द्वारा माननीय उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय शिरपूर भाग शिरपूर जिल्हा धुळे विषय 143 सदस्य खासदार निलंबन रद्द करण्याबाबत महोदय, आपणास विनंतीपूर्वक निवेदन करीत आहोत की भारताच्या संसद भवनात जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडताना द्वेषपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील संसद सदस्य खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे। सदर घटना द्वेषपूर्ण भावनेतून भारतीय जनता पार्टी NDA घटक पक्षाच्या केंद्र सरकारने जनतेचा आवाज दाबून टाकण्याचे कट कारस्थान केले आहे। याचा आम्ही इंडिया आघाडी शिरपूर जिल्हा धुळे येथील घटक पक्ष निषेध व्यक्त करीत आहोत। तसेच भारतातील जनतेने निवडून दिलेले 143 खासदार संसद सदस्याचे निलंबन त्वरित रद्द करावे, त्यांना संसद भवनात सहभागी करून जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती। GS9 न्यूज प्रतिनिधी जितेंद्र पाटील, शिरपूर तालुका। मी ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारी सदस्य। आज संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीने आंदोलनाचे शस्त्र पुकारलेले आहेत। ठिकठिकाणी जिल्हा तालुका पातळीवर निदर्शन केले जात आहे। इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला जी बैठक झाली त्याच्यात हा निर्णय घेण्यात आला। त्याचे मुख्य कारण असं की संसद भवनामध्ये विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही। एक एक करत 149 खासदार अद्याप पावेतो त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सर्व ह्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे खासदार आहेत। त्यांना ते गैरहजर असताना या देशामध्ये अनेक बिल पास करण्यात आले, लोकशाहीचा गळा घोटण्यात आलेला आहे। आता पावेतो या भारतातल्या इतिहासामध्ये एवढे खासदार निलंबित होण्याची पहिलीच घटना आहे। म्हणजे याचा अर्थ असा की विरोधी पक्षाच्या त्यांना बोलू द्यायचं नाही ना, आपलं काम आपण करून घ्यायचं, असं हे नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे। म्हणून आज आम्ही या शिरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना यांच्या वतीने इंडिया आघाडीतील सर्व पक्ष या केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत।